श्री स्वामी समर्थ. क्रमांक 1. दररोज सकाळी आणि संध्याकाळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा किमान 108 वेळा जप केल्याने घरात नकारात्मकता नष्ट होते आणि मन शांती मिळते. क्रमांक 2. अत्तर सेवा. स्वामींच्या पादुकांना किंवा फोटोला हिना अत्तर चंदनाचे अत्तर लावल्याने सौभाग्य व समृद्धी वाढते. क्रमांक 3. अक्कलकोटाची वारी शक्य असल्यास वर्षातून एकदा तरी संकटाच्या वेळी अक्कलकोटला जाऊन स्वामींचे दर्शन घेतल्याने रखडलेली कामं मार्गी लागतात. क्रमांक 4. दररोज सायंकाळी देवापाशी किंवा स्वामींच्या फोटोसमोर तुपाचा दिवा लावल्याने वास्तूतील लक्ष्मी राहते. क्रमांक 5. स्वामींना पिठलं भाकरी अत्यंत प्रिय आहे. गुरुवारी स्वामींना याचा नैवेद्य दाखवल्याने घरात अन्नाची कमतरता भासत नाही. क्रमांक 6. आजारपण किंवा भीती वाटल्यास निशंक होई रे मना या तारक मंत्राचे पठण करावे. याने आत्मविश्वास वाढतो. क्रमांक 7. उंबरठा पूजन. दर गुरुवारी घराच्या उंबरठ्याची पूजा करून हळद कुंकू वाहिले असता घरात बाहेरील बाधा प्रवेश करत नाही. क्रमांक 8. गरिबांना दान. स्वामींच्या चरणी दान करण्यासोबतच एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान केल्यास स्वामींची कृपा लवकर प्राप्त होते. क्रमांक 9. कडुलिंबाचा पाला. घरातील आजारपण दूर करण्यासाठी स्वामींचे स्मरण करून घराच्या मुख्य दरवाजाला कडुलिंबाच्या पानाचे तोरण लावावे. क्रमांक 10. स्वामी चरित्र सारामृत. ज्यांना आयुष्यात खूप मोठी संकटे आहेत त्यांनी स्वामी चरित्र सारामृत असे 21 किंवा 51 दिवसाचे पारायण करावे. क्रमांक 11. तळहातावर जप. प्रवासात किंवा कोणत्याही ठिकाणी प्रसंगी मनातल्या मनात स्वामी समर्थ जप केल्याने अदृश्य शक्ती पाठीशी उभी राहते. क्रमांक 12. पांढरे फुले. स्वामींना पांढरे फुले अर्पण केल्याने मानसिक तणाव कमी होतो आणि बुद्धी सात्विक बनते. क्रमांक 13. गुरुवारचे उपवास. सलग गुरुवारचे 11 किंवा 21 गुरुवार स्वामींचे व्रत केल्याने मनातील इच्छित कार्य सिद्धीत जाते. क्रमांक 14. अनुभव शेअर करणे. स्वामींचा अनुभव इतरांना सांगितल्याने आपल्यावरील स्वामींची कृपा अधिक दृढ होते. क्रमांक 15. भिंतीवर उपाय. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे केवळ वाचल्याने किंवा आठवल्याने अर्धे संकटे दूर होतात. क्रमांक 16. सुगंधी अगरबत्ती. स्वामींच्या फोटोसमोर सकाळी चंदनाची किंवा केवड्याची अगरबत्ती लावल्याने घरातील वास्तुदोष आणि कहल कमी होतात. क्रमांक 17. पादुका पूजन. घरात स्वामींच्या पादुका असतील तर दररोज त्यावर अभिषेक करून ते तीर्थ
प्राशन केल्याने आरोग्य सुधारते. क्रमांक 18. मुंग्यांना साखर. कामात वारंवार अडथळे येत असतील तर स्वामींचे स्मरण करून मुंग्यांना साखर आणि पीठ खाऊ घालावे. क्रमांक 19. खडीसाखर नैवेद्य. रोज सकाळी स्वामींना खडीसाखर आणि विलायचीचा नैवेद्य दाखवून तो प्रसाद म्हणून खाल्ल्यास वाणीत गोडवा येतो आणि संवाद सुधारतो. क्रमांक 20. पिंपळाच्या झाडाला पाणी. गुरुवारी पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करून स्वामी समर्थ मंत्राचा जप केल्याने पितृदोष शांत होतो. श्री स्वामी समर्थ. स्वामींचे प्रभावी उपाय तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.